अश्व त्या भूमीत जणू कुठेतरी लुप्त झाला होता, दिसेनासा होता। आणि सर्व सगर पुत्र या विचारात होते की हे अशक्यप्रद वाटणारं कार्य केलं कोणी, आणि मुळात तो अश्व गेला कुठे? मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही? केला तर साऱ्या दिशांना त्याचा शोध घ्यायचा प्रारंभ केला त्यांनी। सारी पृथ्वी जणू खणून काढली, केवळ आणि केवळ त्या अश्वाच्या शोधासाठी। नारायण नारायण, अश्वमेध यज्ञाचा अश्वच लुप्त झाला ही वार्ता आता सर्वदूर पसरली। सर्वजण हाच विचार करत होते की हे झाले कसे असावे, तो अश्व गेला कुठे असावा। हो, मलाही हा प्रश्न पडला आहे। महाराज, मला भी एक विचारायचं आहे जी। विचार बनू। महाराज, आता तुम्हीच म्हणला सा काही समजेच नाही ठाव होतं का त्या राजाची वाट अडवणं कुणास नवी जमणार नव्हतं। होय बानू। मग असं असताना हे कुणी केलं असेल? नारायण नारायण, जे करणे कोणालाही शक्य नव्हते ते शक्य करण्यासाठी, त्या सगर पुत्रांना शासन करण्यासाठी सर्व देवांनी हे कार्य केले होते। सर्व देवांनी? होय देवी। पण असं का? कारण त्या 60,000 पुत्रांना शासन करणे अत्यंत आवश्यक होते। देवी, हे असे व्हावे हे देखील परमनियतीचेच प्रयोजन होते। पण अशाने काय साध्य होणार होतं? ऐका देवी, त्यावेळी सर्व देव तिथे एकत्र होते। वायुदेव, हा अश्व आपण इथेच बांधावा हे योग्य। अहंकाराने ग्रस्त झालेल्या त्या सगर पुत्रांना हा अश्व लगेचच दिसेल असे नाही। परंतु जर दिसला तर? असे झाले तर मग कपिल मुनींची वाणी सत्य होईल। वायुदेव, चला। नारायण नारायण, त्या उन्मत्त झालेल्या सगर पुत्रांना त्यांच्या कर्मामुळे शासन झाले आणि कपिल मुनींच्या क्रोधाला त्यांना सामोरे जावे लागले। कपिल मुनींच्या क्रोधाग्नीत ते सारे सगर पुत्र भस्मसात झाले। मुनिवर, त्यांना हे कळालं होतं का की हे सारं देवांनी घडवून आणलं होतं? त्यावेळी त्यांना हे कुणीही सांगू शकलं नसतं। असं का? कपिल मुनी जे ज्येष्ठ ऋषी होते त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांच्या क्रोधाग्नीमध्ये सारी सृष्टी भस्मसात होईल अशी चिन्ह दिसू लागली होती। आणि अशा वेळी सर्व देव तिथे त्यांना विनंती करायला गेले। देवेंद्र, काहीतरी करा। हो, अन्यथा अनर्थ व्हायचा। कपिल मुनींच्या या क्रोधामुळे सारी सृष्टी भस्मसात होईल देवेंद्र। होय, आता मला देखील अशी चिंता वाटू लागली आहे। मला वाटतं आता आपण सर्वांनी जाऊन त्यांना विनवणी करावी। चला।
हे मुनिवर, मुनिवर आपण कृपया आपल्या क्रोधाग्नीला आवर घालावा. देवेंद्र, आता मात्र हे शक्य नाही. असे करू नका मुनिवर. आपल्या या क्रोधाग्नीमुळे सगळे सगर पुत्र आधीच भस्मसात झाले आहे. तरी देखील जा समूळ नाश केल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही. परंतु मुनिवर, त्यांना योग्य ते शासन झाले आहे. आणि मुनिवर, आपण जर आपला क्रोध आवरला नाही तर आपल्या क्रोधाग्नीमध्ये ही सारी सृष्टीच भस्मसात होऊन जाईल. मुनिवर, हा अग्नी सर्व लोकांस दग्ध करून टाकेल. मुनिवर, मुनिवर, आपण क्रोध आवरावा. आपणास आमचा शतशः प्रणाम असो. मुनिवर, आज आपण या सृष्टीचे भस्मसात होण्यापासून अक्षरशः रक्षण केले. खूप मोठी हानी टळली. सगर पुत्रांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले आणि त्यांच्यामुळे या सृष्टीवर कोणतीही समस्या येणार नाही. आपण खरोखर श्रेष्ठ आहात मुनिवर. मुनिवर, आपणास आम्हा सर्व देवांचा पुन्हा एकदा प्रणाम. आमचा प्रणाम स्वीकार करावा. नारायण नारायण. आणि सर्व देवांच्या आवाहनामुळे कपिल मुनी शांत झाले आणि सृष्टीवर आलेले हे संकट दूर झाले. आपल्या कृत्याचे त्यांना शासन मिळाले, हेच त्यांच्यासाठी योग्य होते. होय, पण ही कथा इथेच थांबत नाही. मी तेच विचारणार होते. आता तर कथानकात उन्मत्त अशा सगर पुत्रांचा मृत्यू झाला होता. आता यापुढे या कथेला एक निराळेच वळण मिळाले. म्हणजे अशा पापी लोकांसाठी देवी गंगा यांनी पृथ्वीवर यावं. अशा लोकांसाठी महादेवाने त्यांना का आवाहन करावं? म्हाळसा, तू ह्या साऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहत नाहीस? मला हे पटलेलं नाही. अशा लोकांसाठी महादेवाने, साक्षात महादेवाने, जे या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत, त्यांनी देवी गंगा यांना आवाहन करूच नये असं माझं ठाम मत आहे. नारायण नारायण. देवी, आपल्याला राग येणे स्वाभाविक आहे, परंतु त्यामागे काहीतरी प्रयोजन हे असणारच. अशा पापी मनुष्यासाठी आवाहन करण्यामागे काय प्रयोजन असणार? मुक्ती, मोक्ष. ह्या साऱ्या सृष्टीत केवळ गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना मुक्ती मिळणार होती. त्यांना मोक्ष मिळणार होता. देवा, आख्यानात ते पितराचं काहीतरी सांगत होते बघा. म्हणजे मला एवढंच समजलं की पितरांना मुक्ती नाही मिळाली तर ते सुखाच्या आड येत राहतात म्हणे. तेव्हा बाची चूक पोटात घ्यायची. त्याला असं वाटतं आहे का माझ्या पित्रांना अजून मुक्ती नाही मिळाली? मी तर अशी अट ठेवणार आहे की त्या बानूला वनात कुठेतरी व्यवस्था करून राहण्याची, म्हणजे मला शांतता लाभेल. आणि असं काय आहे की मी तिला स्वीकारलं म्हणजेच मला सत्य कळेल?